तर गुड मॉर्निंग। आणि मी आज आलेली आहे तिरुपती बालाजीला, पण मंदिर इथून लांब आहे। त्याच्या आधीच एक मोठी पार्किंग असते, तिथे सर्वजण गाड्या वगैरे लावतात। तर तुम्हाला दाखवते, इतकी जास्त गर्दी आहे। आणि रात्री सगळे माणसं इथेच येऊन झोपले होते, कोणी खाली झोपलं, कोणी गाड्यांमध्ये। आणि मग आता सगळे इथं, आणि सगळी पार्किंग फ्री आहे, वॉशरूमची व्यवस्था फ्री आहे, पण गर्दी इतकी जास्त आहे की नंबर लागत नाही। आणि मी सकाळी जाऊन आली आहे वॉशरूमला, पण तिथे वॉशरूमच्या बाहेर पण पोलीस होते। मग त्यांना मी म्हटलं की जाऊ द्या, म्हटलं प्लीज। तर त्यांनी मला पाठवलं, पण जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर ते नाही पाठवते, का अजून दुसरीकडे पण एक वॉशरूम आहे। तर हेच आहे की फ्री आहे, पण गर्दी फार आहे। आणि असंच मग आता सर्वजण असंच वेट करणार। मग ते झाल्यानंतर पुन्हा दुपारच्या टायमाला ते टोकन ओपन होतात, जे टोकन घेऊन आपण डायरेक्ट दर्शनाला पुढे जाऊ शकतो, म्हणजे तिथे जास्त वेळ थांबायची गरज पडत नाही। तर अशी इथं सिस्टम केलेली आहे। तर आता आम्ही तर 2 दिवस थोडा रेस्ट करणार आहोत, निवांत सगळं बघू। तिकीट वगैरे जेव्हा मिळेल आम्हाला, तेव्हा आम्ही पुढचा प्लॅन करू। तर सध्या आम्ही बसमध्येच आहोत आमच्या, आणि हे बघा बाहेर बघा लोक कसे झोपले आहेत, आणि आमच्या बसच्या एकदम समोर वॉशरूम आहे, खूप साऱ्या गाड्या आहेत। पण गोष्ट अशी आहे की आता आम्ही आज 1 वाजेच्या पुढे टोकन मिळणार आहे। तर तिथे पण लाईन आहे, तर माझे मिस्टर जातील टोकन घ्यायला, आणि ते मिळाल्यानंतर पण तेव्हा डिसाईड होईल की दर्शनाचा टाईम वगैरे काय आहे। आणि अशा टोकनचे जे पार्किंग आहे, अशा 3-4 ठिकाणी अजून आहेत, जिथे तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊ शकता। गाडी तिथे फ्री पार्क असते, वॉशरूमची फ्री व्यवस्था आहे, आणि पण तिथे तुम्हाला टोकन मिळतं। आणि टोकन मिळाल्यानंतर तिथे टाईम असतो की तुम्ही कोणत्या वेळी दर्शनाला जायचं आहे, मग तुमचं दर्शन वगैरे डिसाईड होतं। मग आता आम्ही तोपर्यंत आमच्याकडे काहीच नाही आहे, मग आता गाडीतच टाईमपास। आता लंच वगैरे बनवला आहे, आता तो खाणार आहे, कपडे वगैरे धुतले आहेत सर्व। आणि आमचं नशीब आहे, आम्ही मस्त गाडीमध्ये बसलो आहे, छान बेड वगैरे सगळं झोपलं वगैरे आहे। आणि आता माहीत नाही आम्हाला इथे किती दिवस थांबावं लागेल, मे बी 2-3 दिवस तरी आम्ही आता इथे थांबणार आहोत। तर आमचा ह्या पार्किंग मधला दिवस दुसरा आहे, आणि आमचा नाश्ता झालाय, लंच झाला, फ्रेश झालो आम्ही सर्व। पण आम्हाला असं माहित झालं, आम्ही कालचा दिवस तर रेस्ट केला, पण इथे जे टोकन देतात दर्शनासाठी, तर ह्या टोकनसाठी पण 3-4 तास उभं राहावं लागतंय। म्हणजे तिकीट ओपन होतात 1 नंतर, पण सगळे जे लोक आहेत ते सकाळी 10 वाजताच उभे राहतात टोकनसाठी। आणि असं नाहीये की फॅमिलीतला एकच मेंबर, जेवढे तिकीट पाहिजे, जेवढे टोकन पाहिजे, तेवढे पूर्ण मेंबर तिथे उभे पाहिजे। म्हणजे इथे एक वेगळी लाईन साठी उभं राहायचंय, आणि पुन्हा दर्शनासाठी वेगळं। टेन्शन आलंय थोडं। आणि टोकन मिळाल्यानंतर पण गॅरंटी नाहीये की किती वेळात दर्शन होतं। तर आम्हाला टोकन मिळालंय, आणि आम्ही चाललोय उद्या दर्शनाला। पण त्याच्या आधी आमची गाडी जिथे पार्क आहे, तर तिथे इस्कॉन म्हणून त्यांचं गोविंदा रेस्टॉरंट आहे, भरपूर छान रिव्ह्यूज आहे त्याला, एक प्रकारचा प्रसादच येतो। तिथे मंदिर पण आहे श्रीकृष्णाचं। मग ते दर्शन वगैरे घेऊन आम्ही प्रसाद खाऊ, म्हणजे त्यांची थाली वगैरे भरपूर पदार्थ आहेत, भरपूर रिव्ह्यूज होते, म्हणून मग आजचा डिनर आम्ही तिथेच करतोय। तर आम्ही निघालोय चालत, कारण गाडीपासून एवढा काही डिस्टन्स नव्हता, वॉकिंग डिस्टन्स होता। आणि यांच्या मंदिरामध्ये पाय वगैरे धुण्याची व्यवस्था होती स्टार्टिंगला। आणि अजून एक गोष्ट होती की इथे तुम्हाला कॅपरी, आपली जी 3/4 असते ती नाही चालणार, फुल पॅन्टच घालायची, मग ती लेडीज असो जेंट्स असो। बाकी लेडीजला असं काही नव्हतं, इंडियन ड्रेस कोड पाहिजे, वेस्टर्न पण चालेल, पण फुल कपडे पाहिजे। आणि मंदिर तर इतकं सुंदर बनवलेलं होतं, म्हणजे हॉटेल आणि रेस्टॉरंट, आणि त्याच्यासमोरच हे असं मंदिर। आणि मंदिरामध्ये पण अशा बऱ्याच वस्तू विकायला होत्या, टी-शर्ट्स वगैरे भरपूर गोष्टी होत्या। आणि हे असले दुकानं होते, छान छान फेस पॅक, पूजेचं सामान, पुस्तकं, अगरबत्त्या, धूप, भरपूर गोष्टी विकायला होत्या त्यांच्या ब्रँडच्या। परत तिथे ऑर्गॅनिक लाडू होते वेगवेगळे। मग तिथे आम्ही असं हे नामटिक्का लावला, रिद्धूला खूप जास्त आवडतं असं लावायला, तो किती शांत बसलाय लावताना। आणि हे जे मागे दिसत आहेत ना तुम्हाला प्राईज वगैरे, हे याच्यासाठी की काही लोक तिथे अन्नदान करण्यासाठी आपलं डोनेशन वगैरे देतात। तर मग त्यांच्या मार्फत तिथे प्रसाद असतो रोज, मग मंदिरामार्फत।
मग ते फ्री असतो, सगळे मस्त मनसोक्त खातात तिथे. आणि मग आम्ही गेलो रेस्टॉरंटमध्ये दर्शन वगैरे घेऊन. हा असला होता ॲम्बियन्स, एकदम फुल AC होता, एकदम शांतता होती आणि सगळं इथे सात्विक हायजेनिक होतं. खूप स्वच्छता होती आणि असं केळीच्या पानामध्ये ते जेवण वगैरे देत होते. आणि आम्हाला वाटलं होतं की इडली डोसा अशा गोष्टी पण असतील, पण त्या फक्त ब्रेकफास्टलाच मिळतात तिथे. डिनरच्या गोष्टी पूर्णपणे वेगळ्या होत्या. मग जेवणाचं म्हणणार तर तुम्ही लसूण आणि कांदा बिलकुल ते वापरत नाहीत, नो गार्लिक नो ऑनियन असं तिथे मेन्शन केलेलं होतं. अजून एक गोष्ट होती की तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर 20 मिनिटानंतर तुम्हाला मिळणार, पण जेवण खूप स्वादिष्ट होतं. तर आम्ही आता निघालो आहे दर्शनाला आणि आमचा जो टाईम आहे तो 10चा आहे टोकनवर. आता सध्या वाजले 4:30. आता इथूनच आमच्या पार्किंग जिथे होती गाडीची, तर तिथून जवळच बस आहेत, AC बस आहे, नॉन AC आहेत, पुन्हा तुम्ही पायी पण जाऊ शकतात. तर आम्ही आता AC बसने जाणार आहे वरती. तर हे बस स्टँड आणि ते जे चार्जेस आहे हे ACचे आणि नॉन ACचे आहेत. आम्ही जाताना ACने गेलो होतो, इलेक्ट्रिक बस होती छान आणि खूप फास्ट सर्व्हिस आहे. तिकीट घेतलं की लगेच बस असतातच तिथे, सीट अवेलेबल असतात लगेच. मग आम्ही मस्त बसमध्ये बसलो. तर आता आम्ही बसलोय बसमध्ये आणि चाललोय आता वरती. आणि AC बस आहे. तिकीट तर तुम्हाला सांगितलं. तर दर्शन घ्यायला 3 प्रकार आहेत. एक जनरल दर्शन, जिथे डायरेक्ट तुम्हाला टोकन वगैरेची गरज नाही, डायरेक्ट लाईनमध्ये उभं राहायचं आणि दर्शन घ्यायचं. दुसरा प्रकारे टोकन घेऊन. तर आम्ही त्या वेने चाललो आहे, माहीत नाही किती वेळ लागेल त्याने, पण आमचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगूच. आणि तिसरा प्रकार आहे जो ऑनलाईन तिकीट बुक करतात, पण ते ऑलमोस्ट बुकच असतात नेहमी. तर असे 3 प्रकार आहेत. आता आम्ही टोकनने चाललो आहे वरती. आमचा आहे रात्री 10चा टाईम. तर बघू आता किती वेळात दर्शन होतं, काय काय होतं, वरती जाऊनच माहीत होईल आम्हाला. तर बस स्टार्ट झाली आणि लगेच 5 मिनिटानंतर आम्ही लगेच उतरलो, कारण तिथे एक मोठा चेक इन पोस्ट आहे. तर तिथे जे नॉर्मल कार वगैरे पुन्हा बसेस सगळ्या गोष्टी चेक होतात तिथे, आपल्या बॅग वगैरे. आम्ही पुन्हा सगळे उतरलो आणि सगळी आमची चेकिंग झाली आणि त्यानंतरच आम्ही पुढे गेलो, पुन्हा बसमध्ये बसलो. आणि ते बसवाले तर खूप फास्ट ड्रायव्हिंग करत होते, त्यांना काय रोजची सवयच आहे. आणि रस्ता खूप घाट आहे, मोठा एकदम वळणावळणाचा रस्ता आहे. मस्त साईडला फुल झाडी जंगल आहे आणि आम्ही एकदम असा हाईटला गेल्यावर असा व्ह्यू दिसत होता ना भारी. खूप जास्त अशी खोल दरी होती आणि मस्त धुकं असं पडत होतं एका बाजूने. खूप खूप छान वाटत होतं. संध्याकाळचा टाईम होता आमचा. तर आम्हाला बसने इथे सोडलं आहे आणि आम्ही आता दुसऱ्या बसमध्ये बसणार आहे, ज्यांचे टोकनने ज्यांना दर्शन मिळतं, तर ती बस आम्हाला तिथे घेऊन जाईल. आम्ही एक 5:30-6ला पोचलो. 10ला आमचा दर्शनाचा टाईम होता. तर आम्ही म्हटलं पटापट आधी जेवण करून घेऊ, कारण कुठे काय आम्हाला काहीच माहीत नव्हतं. मग पटकन आम्ही अन्नप्रसादम, तिथे मोठी बिल्डिंग होती, तिथे त्याच्यावर लिहिलेलं होतं. तर आम्ही गेलो तिथे आणि सोय बघा, इतक्या लोकांची गर्दी असते तरीसुद्धा एवढी मॅनेजमेंट इतकी सुंदर. केळीचे पानं इकडे स्वच्छ धुण्याचं काम चालू होतं, इकडे ते प्लेट्स बनवणं चालू होतं. आणि आम्ही जेव्हा गेलो ना तिथे कोणीच नव्हतं, आम्हीच पहिले गेलो. म्हणजे तो जो स्लॉट होता खाण्याचा तो जस्ट सुरू होणार होता. मग आम्ही गेल्या तिथे ताटमध्ये ऑलरेडी हे वाढलेलं होतं. एक चटणी होती, बीटरूटचं सॅलड होतं, त्यानंतर गोड भात होता. आणि हे मग आम्ही बसलो आणि त्यानंतर मग आम्हाला त्यांनी पुन्हा भात वगैरे वाढायला आले. मग सांबर होतं सोबत, त्यानंतर एक ताकासारखं पण आंबट पदार्थ होता तो पण, आणि एक अजून फ्राय तळलेलं असं काहीतरी होतं. त्या जेवण झाल्यानंतर पुन्हा आम्ही शोधत लॉकर कुठे, सर्व गोष्टी काय काय, पुन्हा आमचं जे आम्हाला क्यूमध्ये लागायचे ते कुठे, असं विचारतच आम्ही इतकं चाललो अक्षरशः थकून गेलो होतो. पुन्हा आम्हाला माहीत झालं की लॉकरची गरज नाही आहे, तुम्ही रांगेत जेव्हा उभे राहणार तिथेच तुमचं जमा होणार सर्व. मग पुन्हा बॅग वगैरे घेऊन आम्ही क्यूमध्ये लागल्या स्टार्टिंगला कसलीच गर्दी नव्हती. 10चा टाईम होता, पण आम्ही लवकरच लागलो होतो. आणि क्यूमध्ये गेल्यानंतर असं जाणवलं की काय सिस्टम केलेली आहे. 2-2 मिनटाच्या अंतरावर ना एकदम जवळच असे प्यायच्या पाण्याचे ड्रिंकिंग वॉटर होते, पुन्हा टॉयलेट होते. आणि आम्ही रात्रीचा टाइम बरं झालं मुद्दाम घेतला होता, कारण दुपारच्या टाइमला खूप गरम होतं. जमा करतो इथे मोबाईल आणि पुढे आता दर्शनाला चाललोय. आता इथून पुढे मोबाईल घेऊन जाण्यास परमिशन नाहीये. तर आमचं दर्शन झालं आणि करेक्ट 12 वाजता दर्शन झालं आमचं, जी की आम्ही क्यूमध्ये लागलो होतो 8 वाजता, म्हणजे आम्हाला 4 तास लागले दर्शनाला. आणि इथे काउंटर आहेत. मोबाईल त्यांनी, आपण जेव्हा क्यूमध्ये उभं राहतो अर्धा रस्ता झाल्यानंतर मग ते मध्ये मोबाईल आणि लगेच जमा करायची सोय असते. आणि
दर्शन झाल्यानंतर बाहेर पडल्यावर इथे काउंटर असतात, तर काउंटरमधून आपल्याला एक ते रिसिप्ट देतात, आपापले मोबाईल बॅग वगैरे असेल तर जमा केलेली ती मिळतात. तर आमचं दर्शन झालं फायनली 4 तासांच्या वेट नंतर. आपल्याला मंदिरामध्ये तर काहीच करता येत नाही. मंदिराच्या बाहेर असे दिवे असतात विकायला, मग ते घेतात बरेच लोक, तिथे दिवा लावतात, भरपूर गोष्टी. मग आम्हाला इतकं काही माहीत नाही त्याबद्दल. त्यानंतर मग आम्ही फोटो वगैरे काढले. चाललोय आता, बस मिळते की नाही माहीत नाही, पण पाय इतके डेंजर दुखत आहेत कारण 4-5 तास रांगेत उभं होतो आणि आधी पण इकडे तिकडे माहिती काढण्यासाठी भरपूर चाललो, आता पण भरपूर चालतोय. जवळपास आम्ही घरातनं निघालो 4ला, तर 5 वाजेपासून असं समजा खाली बसलेलो नाहीये, एवढे पाय दुखत आहेत. पण ठीक आहे, ज्याच्यासाठी आलो होतो ते झालं. तर असंच अजून व्हिडिओ, छान छान व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट.